नमस्कार सर, तुमचं नाव सांगा. केशव पांडुरंग इंगळे, गाव. गुंजखेड. आज दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी आपण तुमच्या हळदीच्या प्लॉटमध्ये हो. तर या हळदीच्या प्लॉटसाठी आपण जे खते आणि औषध वापरली त्या बाबतीत आपल्याला शेतकऱ्यांना माहिती द्यायची. तर थोडं तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत कोणते कोणते खतं वापरले, बीज प्रक्रिया कशाची केली या बाबतीत माहिती द्या. थोडं जोराने सांगा. ठीक आहे. सुरुवातीला बीज प्रक्रिया ST हे वापरून केली. त्याचं बीज प्रक्रिया करून समजा लागवण केली. त्याच्यानंतर ग्रीन प्लॅनेटचे भूमी पॉवर, पोटॅश हे खतं वापरले. आणि त्याच्यानंतर नायट्रो किंग, ग्रो, ब्लूम हे बी असं मला वापरलं. सर तुमचं नाव सांगा. माझं नाव लोडोजी दगडोजी सुलतान. सर तुम्ही तुमच्या माध्यमातून या प्लॉटसाठी सगळे खतं औषधं सरांना पुरवली. हो. तर सुरुवातीपासून एक आतापर्यंत काय काय दिलं थोडं सांगा सर. मी सुरुवातीला त्याला बीज प्रक्रियेसाठी आपलं हे दिलं, ST दिलं. आणि त्याच्यानंतर जे बेसल डोस होते त्याच्यामध्ये आपलं प्रो होतं, प्रो DAP, पोटॅश आणि आपली भूमी पॉवर. असे भूमी पॉवर, प्रोम, ग्रीन प्लॅनेटचं प्रोम आणि पोटॅश याचे किती डोस दिले आपण? त्यांना सुरुवातीला दिला आणि नंतर डोस एक दिला, 3 डोस दिले. आता सोयाबीन निघाल्यानंतर सोयाबीन निघाल्यानंतर आणि जे आता समजा त्याच्यानंतर लिक्विड फॉर्म मध्ये आपण ड्रिपनं काय काय सोडलं? वाढीच्या अवस्थेमध्ये त्याला नायट्रो किंग आणि ग्रो दिला. वाढीच्या अवस्थेमध्ये ग्रो नायट्रोजन दिलं. तर त्यावेळेस काय बदल झाले हळदीमध्ये? हळदीमध्ये पूर्णपणे वाढ झाली, हिरवेपणा आणि फुटवा बी चांगला मिळाला हळदी. आणि त्यानंतर कांडी भरण्यासाठी आपण कोणकोणते वापरले औषधं? कांडी भरण्यासाठी आपण त्याला ग्लूम वापरलं. अच्छा. परत काय? ग्लूम आणि ग्रो वापरलं होतं. या कांडी भरण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपले सगळ्यांची झगड असते व कांडी चांगल्या पद्धतीने भरली पाहिजे. त्यासाठी ब्लूम आणि ग्रो नावाचा जो प्रोडक्ट आहे, तर ह्या दोन्ही जर कॉम्बिनेशन सोडलं तर आपण चांगल्या पद्धतीने कांडी या ठिकाणी तयार करू शकतो. तर आता सध्याच्या कंडिशन मध्ये आपण आपल्या गावाचा विचार केला किंवा आजूबाजूचा विचार केला तर या हळदीमध्ये आणि गावाच्या बाकीच्या हळदीमध्ये काही फरक वाटते का? हा फरक भरपूर आहे. आज म्हणजे याचा कलर बी मेंटेनन्स मध्ये आहे, पुन्हा डबल फुटवे चांगले आहे, कांडी चांगली आहे. त्या हिशोबाने कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन आहे. आता हे शेतकरी बांधव तुम्ही 2 मिनिटं सांगा किंवा जी हळद आज तुम्ही पाहताय तर या हळदीसारखी हळद समजा बाकीची आहे का, किंवा समजा या हळदीमध्ये बाकीच्या हळदीमध्ये खरंच बदल वाटते का? बदल आहे, भरपूर म्हणजे अशी हळदच नाही कोणाची, हळदल्याशिवाय तर अजिबातच नाही. या हळदीची कांडी भरण्याची प्रोसेस चांगली आणि खूप पण चांगला आहे. तर सर तुम्ही या ग्रीन प्लॅनेटचे खत औषध वापरून 100% समाधानी आहे? तर ठीक आहे. ग्रीन प्लॅनेट परिवारातर्फे तुम्ही आमच्या मिशन मध्ये सहभागी झाले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.